संजय सुशीलाबाई विनायकराव खोडके। मी संजय सुशीलाबाई विनायकराव खोडके विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। धन्यवाद। संजय खोडके नवनिर्वाचित सदस्य। चालू मंत्री महोदय, आपण आता जे सांगितलं की जे प्लॉट रिझर्व आहे किंवा जे घेऊन ठेवले आणि त्याच्यावर उद्योग चालू केले नाही, तशी परिस्थिती मी एक त्यातला वेगळा प्रश्न आपल्याला विचारतोय की राज्य शासनाने टेक्सटाईल पार्क अमरावतीला केला होता आणि तो टेक्सटाईल पार्कचे काही प्लॉट्स आता शिल्लक आहे, परंतु या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी जे मेगा टेक्सटाईल पार्क राज्यामध्ये आपल्याला दिलेला आहे अमरावतीला, जर आपण जुने रेट जर पाहिले तर टेक्सटाईल पार्क राज्य शासनाचा जो टेक्सटाईल पार्क होता त्याचे रेट आज कमी आहे आणि मेगा टेक्सटाईल पार्क मधले त्याचे जे रेट आहे ते इतके भयंकर आहे की या देशामध्ये 7 मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन झालेले आहे। जर आपले रेट जास्ती असले तर बाहेरच्या इंडस्ट्री आपल्या अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रात येणार नाही, म्हणून आपल्याला त्याच्या संदर्भात एक व्यवस्थित धोरण करावं लागणार आहे। त्या मेगा टेक्सटाईल पार्क मधले जे रेट्स आहे आज आपले MIDCचे ते रेट ॲट पार बाकीच्या देशातल्या मेगा टेक्सटाईल पार्क मध्ये काय रेट देऊन राहिले आणि आपले इथले काय आहेत, त्याच वेळेस आपल्या इथं इंडस्ट्री येतील, म्हणून त्याच बाबतीतला आपला धोरणात्मक निर्णय आपल्याला घेणार का असा माझा प्रश्न आहे। सभापती महोदय, हे सत्य आहे की आपण तिथे 2000 साली टेक्सटाईल पार्क उभारलेला आहे आणि त्यावेळेसची जे अधिग्रहणाची जी किंमत होती ती फार कमी होती आणि त्याप्रमाणे आपण उद्योजकांना तिथे टेक्सटाईल पार्कमध्ये ज्यांना येण्याची इच्छा असेल त्यांना त्याप्रमाणे आपण रेट्स द्यायचो। पण PM मित्र पार्क अशा एक 2017 साली नोटिफिकेशन निघालं होतं, ते आपल्याला आपण अमरावती वासियांना तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की PM मित्र पार्क हा भारतात फक्त 7 जागी त्यातलं महाराष्ट्रातलं एकमेव हा अमरावतीला झालेला आहे। पण त्याला अपवाद म्हणजे असं आहे की एक्सेप्शनली की 2000 सालीचे अधिग्रहणचे रेट आणि त्यानंतर जर आपण त्याला एक्सपान्शन करतो तर 2017 साली त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि 2021 साली त्याचं 32.1 आणि 32.2 करण्यात आलेलं आहे। तर निश्चितपणे जो मोबदला आपण दिलेला आहे कास्तकारांना तो 2000 ची संख्या म्हणजे 2000 साली आणि 2021 सालीचं त्याच्यात 17 ते 21 वर्षाचा फरक आहे, तर तो आकडा खूप जास्त असल्यामुळे तो आपल्याला प्रीमियम म्हणून आपल्याला तिथे ते देणं गरजेचं आहे।